हेलो एवरीवन, आज आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 9. सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम. एक्झाम्पल नंबर 1 आहे. इन अ सर्टन इलेक्शन 13,47,400 वुमेन अँड 14,29,638 मेन्स कास्ट देअर वोट. हाऊ मेनी वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. इथे ऑल टुगेदर विचारलेलं आहे, म्हणजे इथे आपल्याला ॲडिशन करायची आहे की वुमेन्स आणि मेन्स यांनी किती वोट पोल्ड केले. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे मेन्स आणि वुमेन्स राईट करून घ्यायचे आहे. किती आहे? 13,47,448 हे आहे वुमेन. ओके, नेक्स्ट आहे मेन राईट करायचं आहे आणि बरोबर डिजिटच्या खाली डिजिट राईट करून घ्यायचे आहे ॲडिशनमध्ये आणि इथे आपण ॲडिशन करणार आणि हे आहे मेन कास्ट वोट. ॲडिशन करून घेऊ आता. 8 + 8 16, इथे 6 कॅरी आला 1. 1 + 4 5, 5 + 3 8. 0 + 6 7. 7 + 9 16, इथे 6 कॅरी आला 1. 1 + 4 5, 5 + 2 7. 3 + 4 7. 1 + 1 2. ओके, 27,76,686 इथे आपण टोटल वोट्स असं राईट करू शकतो. देअरफॉर इथे फायनल आन्सर काय राईट करायचं आहे बघा. इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला हाऊ मेनी दिलेला आहे, तर हाऊ मेनीच्या समोरचं जे सेंटेन्स आहे ते इथे राईट करायचं आहे. सो जे आन्सर आलेलं आहे फर्स्ट हे आन्सर इथे राईट करून घ्यायचं आहे. 27,76,686 वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. ओके, फायनल आन्सर आपण राईट करून घेतलेला आहे. 27,76,686 वोट्स वेअर पोल्ड ऑल टुगेदर. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 2. व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट 6 डिजिट नंबरची आपल्याला सम करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल स्मॉलेस्ट नंबर राईट करून घेणार. स्मॉलेस्ट नंबर हा आपल्याला 6 डिजिट नंबर पाहिजे आहे. सो 1 2 3 4 5 6 हा आहे स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. ओके, हा आपण स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर घेतलेला आहे, हा लार्जेस्ट 6 डिजिट नंबर घेतलेला आहे. सो बघा, युनिट 10 100 1000 10,000 लॅक. 1 लॅक हा स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आहे आणि 9,99,999 हा लार्जेस्ट 6 डिजिट नंबर आहे. सो इथे राईट करायचं आहे स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आणि हा लार्जेस्ट 6 डिजिट नंबर. ओके, आता ॲडिशन करून घ्यायचे आहे. 9 + 0 + 9 9, इथे 9 9. ओके, 1 + 9 10. सो 10,99,999. सो आन्सर राईट करायचा आहे फायनल 10,99,999 इज द सम ऑफ smallest and the largest 6 digit numbers. Okay, example number 3 आहे. इफ सुरेखाबाई bought a tractor for rupees 8,07,957 and a thresher for rupees 32,609. How much money did she spend all together? इथे ऑल टुगेदर विचारलेलं असलं ना तर इथे आपल्याला ॲड करायची असते जी गिव्हन व्हॅल्यू आहे ती. ओके, सो सुरेखाबाईने काय काय विकत घेतलेलं आहे? ट्रॅक्टर आणि थ्रेशर. त्यांची इथे आपल्याला प्राइस दिलेली आहे आणि तिने किती स्पेंड केले, ऑल पैसे किती तिने खर्च केले हे आपल्याला इथे ॲडिशन थ्रू काढायचं आहे. ओके, सो इथे फर्स्ट ऑफ ऑल हा नंबर आपण राईट करून घ्यायचा आहे आणि ह्या पैशांचं तिने काय विकत घेतलेलं आहे? ट्रॅक्टर प्लस नेक्स्ट आहे इथे 32,000 आहे आणि 609 आहे.
आता ही व्हॅल्यू लॅखची आहे आणि ही व्हॅल्यू 32,000 म्हणजे सो डिजिट आपल्याला मागून राईट करत जायचे आहे युनिटपासून. ओके, सो युनिटपासून स्टार्टिंग करायची आहे डिजिट राईट करायला 9062 म्हणजे हे डिजिट आपले व्यवस्थित अरेंज होतील. जेव्हा तुम्ही अरेंजमेंट व्यवस्थित करणार तेव्हाच आन्सर पण व्यवस्थित येणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, जो गिव्हन नंबर आहे फर्स्ट तो राईट करून घ्यायचा आहे. सेकंड नंबर हा लास्ट डिजिटपासून राईट करत जायचा आहे त्याच डिजिटच्या खाली. ओके, नेक्स्ट आता ॲडिशन करून घेऊ. 7 + 9 16, इथे 6 कॅरी ह्याला 1, 1 + 5 6, 9 + 6 15, इथे 5 कॅरी 1, 1 + 7 8, 8 + 2 10, 0 कॅरी 1, 1 + 0 1, 1 + 3 4 आणि 8 हा ॲज इट इज येणार बिकॉज 8ला कोणताही डिजिट इथे ॲडिशनसाठी नाही. सो आन्सर काय मिळालेला आहे आपल्याला 8,40,566. सो आता फायनल आन्सर कसं राईट करायचं आहे बघा. जिथे हाऊ मच असेल आहे आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलेला, हाऊ मचच्या समोरचा सेंटेन्स आपल्याला आन्सरमध्ये राईट करायचा आहे. सो मनी डीड शी स्पेंड ऑल टुगेदर. सो किती मनी ऑल टुगेदर तिने स्पेंड केलेले आहे ते राईट करायचं आहे. इथे आपण थ्रेशर राईट करायचं आहे आणि इथे टोटल मनी. सो टोटल मनी किती झालेली आहे 8,40,566. मनी डीड सुरेखाबाई स्पेन ऑल टुगेदर. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे. अ टेक्सटाईल मिल प्रोड्यूस 17,24,938 मीटर क्लोथ ऑफ लास्ट इयर अँड 23,47,056 meters this year. What is the total production for the 2 year? इथे एक टेक्सटाईल मिलने 2 वर्षामध्ये काही प्रोडक्शन केलेलं आहे. ते प्रोडक्शन किती मीटरमध्ये क्लोथमध्ये आहे हे आपल्याला इथे दिलेलं आहे आणि क्वेश्चन विचारलेला आहे की दोन्हीही वर्षामध्ये टोटल प्रोडक्शन किती आहे. सो टोटल प्रोडक्शन काढण्यासाठी आपल्याला दोन्ही नंबर्सची ॲडिशन करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हा फर्स्ट नंबर राईट करून घ्यायचा आहे. ओके, आणि देन सेकंड नंबर हा युनिट प्लेसपासून राईट करत जायचा आहे म्हणजे अरेंजमेंट ही व्यवस्थित येणार. ओके, प्लस हे काय आहे मीटर ऑफ क्लॉथ लास्ट इयर. नेक्स्ट मीटर ऑफ क्लॉथ दिस इयर. किंवा इथे तुम्ही असंही राईट करू शकता मीटर ऑफ क्लॉथ फर्स्ट इयर अँड मीटर ऑफ क्लॉथ सेकंड इयर असं पण तुम्ही राईट करू शकता. आणि इथे टोटल मीटर ऑफ क्लॉथ येणार. ओके, टोटल मीटर ऑफ क्लॉथ. सो ॲडिशन करून घेऊ. 8 + 6 14, इथे 4 कॅरी 1, 1 + 3 4, 4 + 5 9, 9 + 0 9, 4 + 7 11, इथे 1 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 4 7, 7 + 3 10, इथे 0 कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 2 4. ओके, सो आन्सर मिळालेला आहे 40,71,949. देअरफॉर हे आन्सर. आता फायनल आन्सर ह्या क्वेश्चनमध्ये कसं राईट करायचं आहे. इथे व्हॉट वॉज विचारलेलं आहे. जे पण आपल्याला क्वेश्चन वर्ड्स असतील हाऊ मेनी व्हॉट असतील ना ते क्वेश्चन वर्डच्या समोरचं सेंटेन्स आपल्याला फायनल आन्सरमध्ये राईट करायचं असते. ठीक आहे, सो इथे क्वेश्चन वर्ड काय आहे व्हॉट आहे. व्हॉटच्या समोरचा आन्सर आपल्याला इथे राईट करायचं. बट त्याआधी जे अमाऊंट आपण इथे फाईंड केलेलं आहे ॲडिशन करून हे अमाऊंट इथे राईट करून घ्यायचं आहे. हे काय आहे क्लॉथ ऑफ मीटर आहे दोन्ही वर्षाचं प्रोडक्शन. ओके, सो हे राईट करून घेतलं आपण. सो इथे आपल्याला काय लिहायचं आहे मीटर. मीटर्स वॉज द टोटल प्रोडक्शन ऑफ द 2 year. मीटर्स ऑफ क्लोथ. मीटर्स ऑफ क्लोथ राईट केल्यानंतर वॉज पासून आपल्याला ह्या इयरपर्यंत राईट करून घ्यायचं आहे फायनल आन्सरमध्ये. ओके, वॉज द
total production for the 2 years. Okay, next question आहे 5th number. If the government gave rupees 34,62,950 worth of computers and rupees 3,27,578 worth of TV sets to the school, what is the total amount it spent on these equipments? गव्हर्नमेंटने एका स्कूलसाठी कम्प्युटर आणि टीव्ही सेट विकत घेतले आहे. कम्प्युटर ह्या प्राइसमध्ये विकत घेतलेले आहे आणि टीव्ही सेट ह्या प्राइसमध्ये विकत घेतलेले आहे. सो आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे किती टोटल अमाऊंट इथे खर्च झालेला आहे गव्हर्नमेंट थ्रू. ओके, ह्या इक्विपमेंटवरती, दोन्ही जे इक्विपमेंट आहेत कम्प्युटर आणि टीव्ही, या इक्विपमेंटवरती गव्हर्नमेंटने किती पैसे खर्च केलेले आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. सो आपल्याला ॲडिशन करून घ्यायची आहे. तर इथे हा फर्स्ट ऑफ ऑल हा नंबर आपण राईट करून घ्यायचा आहे. ओके, अँड देन हा सेकंड नंबर आपल्याला युनिट प्लेस पासून राईट करत जायचा आहे. ओके, 8 7 5 6 2 अँड 3 असं जर आपण नंबर रायटिंग केले ना तर आपले नंबर हे बरोबर डिजिटच्या खाली डिजिट येणार आहे आणि ॲडिशन बरोबर येणार आहे, अरेंजमेंट पण बरोबर होणार आहे. ओके, सो ही व्हॅल्यू कशाची आहे? कम्प्युटर. सो spend rupees for computer and he spend rupees for TV set. ओके, सो ॲडिशन करून घेऊ. 0 + 8 8, 5 + 7 12, इथे 2 कॅरी 1, 1 + 9 10, 10 + 5 15, इथे 5 कॅरी 1, 1 + 2 3, 3 + 6 9, 6 + 2 8, 4 + 3 7 आणि हा 3 इथे रिमेनिंग आहे. हा 3 ॲज इट इज खाली घेणार आहे आपण, बिकॉज 3ला ॲड करण्याला कोणताही डिजिट नाही. सो आन्सर मिळालेला आहे 37,89,528. आता आपल्याला फायनल आन्सर राईट करायचा आहे. सो आता इथे आपल्याला फायनल आन्सर राईट करून घ्यायचा आहे. तर इथे क्वेश्चन वर्ड काय आहे? क्वेश्चनमध्ये व्हॉट आहे. ह्या व्हॉटच्या समोरचा जो आपल्याला सेंटेन्स दिसत आहे, हा सेंटेन्स पूर्ण आपण इथे फायनल आन्सरमध्ये राईट करणार. बट त्याआधी आपल्याला जे काही अमाऊंट मिळालेली आहे इथे राईट करायची. इथे आपण टोटल रुपीज राईट करू. टोटल रुपीज. ओके, सो इथे राईट करायचं आहे 37,89,528 आणि इज पासून पूर्ण इक्विपमेंटपर्यंत इथे राईट करून घ्यायचं. इज द टोटल अमाऊंट इट स्पेंड ऑन दिस इक्विपमेंट. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.